बुलेटिनची सुरुवात करणार आहोत ती म्हणजे मुंबईतल्या वानखेडे इथल्या बातमीनं। कारण टीम इंडियाच्या विजयी रॅलीसाठी तुफान गर्दी झालेली पाहायला मिळाली। टीम इंडियासाठी काल मुंबईतील मरीन लाईन्स ते वानखेडे स्टेडियम दरम्यान विजयी रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। संध्याकाळच्या वेळेस तर अवघी मुंबापुरी रस्त्यावर उतरली होती आणि त्यामुळे या परिसरात चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती सुद्धा निर्माण झाली होती। वानखेडे परिसरात क्रिकेट प्रेमींची धावपळ उडाली, माघारी परतणाऱ्यांचा मोठा गोंधळ उडाला, तर यात काही जण जखमी झाल्याची सुद्धा माहिती समोर आली। श्वास गुदमरल्यानंतर काहींना त्रास झाल्याचं समजतंय। जखमींवर रुग्णालयातच उपचार सुरू आहेत आणि घटनेनंतर समुद्र किनाऱ्याजवळ चपलांचा ढीग झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। टेम्पो पास हुआ, यहाँ से बस पास हुआ इंडियन टीम का, और जैसे ही बाहर निकलने का कुछ सोर्स नहीं था तो सडनली पीपल स्टार्टेड क्राउडिंग, शाउटिंग, और मेरे आगे के ही पैच में लोग गिर गए और कुछ भी मैसेज नहीं जा रहा था कि आगे से फोर्स मत करो नहीं तो और जन गिरेंगे और मर जाएंगे वो लोग। तो लिटरली मैंने भी कुछ लोगों को ब्लॉक करके रखा था। पुलिस वाले लोग खड़े यहाँ से, एटलीस्ट व्हाट आई वाज एक्सपेक्टिंग, अगर वो लोग सीटी बजा लेते जोर से तो शायद पीछे वाली क्राउड को अलर्ट हो जाता और वो लोग रुक जाते वहां पे, बट कंटिन्यूसली फोर्स आ रहा था और इतने लोग इंजर्ड हो गए। हमने लास्ट में देखा, हम लोग कैसे बाहर आए वो भी नहीं समझ में आया। लास्ट में देखा तो यहाँ पे कुछ लोग गिरे, चप्पल छूट गए। ये नायका के शोरूम में 6-7 जन को मतलब दे वर कॉन्शियस। तो ये सारी सिचुएशन थी। मेरी ऑफिस बैग भी चली गई यहाँ पे। तो जब अभी सब सेटल हो गया तो आई थॉट कि काम मिल जाएगी, बट इट इज नॉट देयर। गर्दी खूप होती, खूप जास्तच गर्दी होती आणि जेव्हा बस आली तेव्हा अजूनच गर्दी वाढली। पाठचेवाल्यांना दिसत नव्हतं म्हणून ते पाठचेवाले पुढे दाबायला कोशिश करत होते आणि जे बस जवळ होते ते पाठी आले तर त्याच्या मधोमध मी होतो आणि माझा ग्रुप पण होता, बट ते त्या साईडला गेले आणि मी एकटा राहिलो। पण मी दाबलो गेलो तर माझ्या घशात मला श्वास घ्यायला प्रॉब्लेम झाला, तर मी अनकॉन्शियस होऊन पडलो। तर त्यातलाच एक ग्रुपमधला पोरगानी आणि सगळ्यांनी उचललं मला आणि त्यानंतर माहिती नाही, त्यानंतर अनकॉन्शियस झालेलो डायरेक्ट एका हॉटेलमध्ये जे पिझ्झा बाय द वे आहे त्याच्या डायनिंग टेबलवर मी झोपलेलो होतो। त्यात पण मी अनकॉन्शियस होतो, जास्त मला काय माहिती नव्हतं, बट तरी त्यातनं एक डॉक्टर होती आणि एक लेडी होती, तिने माझी ट्रीटमेंट तेव्हा बरोबर चालू ठेवली। रोड शो बघायला गेले आणि तो रोड शो पुढे सुंदरमल ओलांडून गेल्यानंतर ते परत येताना धावपळ झाली। त्याच्यामध्ये 5-6 लोकांना चक्कर आल्या आणि 2-4 लोकांना फ्रॅक्चर झालं। त्या लोकांना ह्या लोकांनी नायकाचे आदिल आणि हुसेन यांनी त्यांना मदत करून त्यांच्या दुकानामध्ये मदत केली।